नमस्कार मित्रांनो, मी तुमचा शेतकरी मित्र कलाकार नितीन. तर मित्रांनो, आज हिवरगाव टमाटा मार्केटमध्ये आणि 19 ऑगस्टचे काय बाजारभाव आहे बघू. नेमकं आज शेतकऱ्यांना विचारून पाहू टमाटा मार्केटची काय रेंज चालू आहे, काय भाव मागू राहिले पाहुणे. हा 200 200 रुपये 200 सव्वा 200 मागत आहे. 2048 व्हरायटी ना, 2048. कुठले शेतकरी, कुठले हिवरगावचे शेतकरी. दुपारी काय मार्केट होतं? दुपारी 300 रुपये सरासरी 300 पर्यंत होतं. आता 200 सव्वा 200 म्हणजे 5-50-100 रुपये ना तुटलं. मग शाहूची पाहिले काय? शाहू 3-3.5 पर्यंत दुपारी 3.5 पर्यंत होतं का? बरं. आणि हे 108 108 नाही का? तुमची काय अपेक्षा आहे, काय जायला पाहिजे? 250 पर्यंत जायला पाहिजे. 250 पर्यंत बाजारच्या हिशोबाने जायला पाहिजे बा 250 पर्यंत. शांताराम भाऊ शेटे. शेट, आज काय वाटते, काय परिस्थिती काय मार्केटची आज? परिस्थिती अशी आहे, हां, पुढे माल विकत नाही, पण आज 200 पासून 300 पर्यंत बाजार आहे. 200 पासून 300 पर्यंत आहे. शाहूची काय रेंज सांगते? शाहू 250 पावणे 300. आणि 108 108 108 विषय 200 250 300 पर्यंत सरासरी रेट चालू आहे. बरं. हे मार्केट डाऊन होण्याचं काय कारण, काय वाटतं आता तुम्हाला? अशी पुढं पण विक्री नाहीये, सगळीकडून माल चालू झाले, पावसाचे माल काही पोहोचूनही राहिले, असा विषय झाला. बरं, शेतकऱ्यांना काय मेसेज देऊ शकता तुम्ही? काही वाढण्याचे काही चान्सेस वाटते का? नाही काही वाढायला तर पाहिजे, बाजार वाढायला. वाढेल का? हे पावसाचे माल 1-2 दिवस गेले की वाढेल बाजार. कारण की कसं आहे, आता नवीन माल अजून यायचे काही आपल्या व्यापारी बँगलोरला असल्यामुळं व्यापारी इथं आले म्हणजे बाजार वाढणारच. व्यापारी कमी आहे अजून इथं. तिथं आहेच. व्यापारी येतील, बाजार वाढेल. आणि चांगला माल आहे हिवरगावचा, काय अडचण. पाहुण्यांचा ट्रॅक्टर दिलाय, काय भाव दिला म्हणले? 261 261. व्हरायटी कोणती आपली? आर्यमान. आर्यमान आहे. थांबा, आपण क्वालिटी दाखवू. माल अच्छा, इथं गोल्टी वाटतं. सुपर 261 गेला का? आणि ही गोल्टी विचारलीच नाही. गोल्टी नाही विचारली का? मग आता काय प्लॅन आहे, घरी न्यायचं का काय? गोष्टी घरी घेऊन जातो. घरी घेऊन लागते का? मग काय आता तर बाजारच नाही आज. हा काय मागत आहे पाहुणे? काय 200 सव्वा 200 मागायचं. व्हरायटी कोणती आपली? 2048 2048 आहे. कुठली गाडी, कुठली? गाडी कॅपानगरची. कॅपानगरची. काय वाटतं आज काय अपेक्षा आहे, काय जायला पाहिजे? 200-300 अपेक्षा होती, पण काय झाडं नाही झाले, काय करणार शेतकरी तर काय करू शकतात. उन्हाळ्यामध्ये प्लॉट या ना. आणलेले. हो, हा? उन्हाळ्यात प्लॉट आणलेले आपण. उन्हाळ्यात प्लॉट आणि आज पाणी कसं भरलं, काय कसं भरलं. आज जर चिरोकीमध्ये 2-3 खुड्या झाले तर झाडं मोकळे व्हायचे, काय व्हायचं त्याच्यामध्ये. बरोबर आहे. शेतकरी जर आज त्याच्यामध्ये 200-250 माल वापायचे, काय उपयोग त्याच्यामध्ये. काय परवडणार काय नाही, काहीच नाही, काय परवडणार नाही, काही नाही. अवघड परिस्थिती. आणि त्याच्यात आता काय 4 का 5 नाही काय ते घ्याल, त्यांचं पोट भरलं का त्याचं निघून जाते. आज सुरुवातीला 200-300 लेवल घेतात, नंतर 200-300 हा हे करतात. मग आता गाडी जवळच येईल का? कोणीच आहे नाही का, गाड्या उभ्या आहेत सगळ्या. किती वाजता येईल तुम्ही मार्केट? मी आता 3 वाजता येईल. 3 वाजता येईल. 3 वाजता येईल. आता जवळपास 6 वाजत आली. 6 वाजता आणि अजून गाडी तशाच उभी आहे काही. बरं, ज्या गाड्या घेतल्या त्या काय भाव गेल्या? 310-320 नाही घेतलाय घेतल्या 300. तुमच्या आता 200 सव्वा 200 200 सव्वा 200 काय 200 काय 100 ना मागू राहिले. फुकटच मागायचं राहिले. फुकट बस, फुकट जाऊन गाड्या घेऊन जा फुकट. मला अवघड ती आहे. काय अशी क्वालिटी त्याची क्वालिटी तुम्हाला आणणार कसं काय, शेतकरी पिकणार ते जसं आणणार आहे. बरोबर आहे. आणि खर्च होऊन जाईल. खर्च 1-2 लाख रुपये खर्च झालाय. उन्हाळ्यात. Powder आणायचे, हे आणायचे आणायचे. बरं, हे प्लॉट उन्हाळ्यातली सगळी. उन्हाळ्यातले प्लॉट आहे, काय करणार त्याला. अवघड परिस्थिती. आवडले इकडून तिकडून केलंय, पण तिकडून असं माल झाला तरी असाच आहे तसाच आहे. असं. आता एवढं भारी माल आहे, याच्यापेक्षा काय पाहिजे आपल्याला? काय पाहिजे ना असं. बरोबर आहे. तरी मागू नाही राहील. तर मागून काय मागत आहे पाहुणे? अहो दुपारपासून आलोय, कोणी कुत्रा विचारी ना. व्हरायटी कोणती आपली? आपले 2048 आर्यमान. म्हणजे दुपारीची येईल का? हा किती वाजता आली? तरी 2-2.5 येईल. 2-2.5 आली. काही मागणच का? काहीच नाही कोणीच नाही आलं. हे पाहुणे- 12 व्यापारी आहे, त्याच्यात काय त्याच्यात 200 जावळा ते 100 जावळा ते तिथं काय अवघड झाले टमाटे. दुपारची रेंज 12-12.5ची रेंज आहे इथं, 300 सव्वा 300ची. आणि आता यांची रेंज काय इथं अख्खे खाऊचे धंदे झाले. मार्केट कमिटीचं इथं कुणी आहे का माणूस? बरोबर आहे. मार्केट कमिटीचा माणूस पाहिजे. यांनी इथं व्यापारी सांगितलं नाही यांनी सांगितलं इथं आम्ही मार्केट खोललोय. तुमचे 70% गाळे बंद आहे, 30% गाळे चालू आहे. कधी येणार आहे? हे नुसते पावते वाळा करायला की मार्केट आता 30% गाड्या परत जाणार दिवस घरी. शेतकऱ्यांनी काय इथं फाशी घ्यायची? आता 6 वाजले म्हणले हो, गाड्या घरी हा, जाणार. मग सांगा ना शेतकऱ्यांनी काय करायचं इथं? बरोबर आहे. आम्हाला काय करायचं, आम्ही कुठं वाचायचं? ते तर आहेच. व्यापारी का बोलत नाही मार्केट गेले साली आम्ही या टायमाला त्यांना म्हणलो, ते म्हणून आमची यापर्यंतची आमची मिटिंग झाली म्हणून, यापर्यंतची आमची मिटिंग झाली म्हणून, असं असं ठरलंय म्हणून, अख्खे माल घ्या ते म्हणून. तेव्हा यांना ज्यादा भावामध्ये यापर्यंतची गपची मिटिंग घ्यायला चालली. आणि आता
गाडी जवळच नाही येऊ राहिली का आता? आहे का एकतरी कमिटीचा माणूस येतो का? बोलतो कोणत्या मार्केटवाल्याला व्यापाऱ्याला बोलतो कोणाला? अवघड परिस्थिती कारण मार्केटवरून माल परत जायला नाही पाहिजे ना शेत. तिथं आहे. जाऊन कारण बघा ना मागितलं पाहिजे ना, शेतकऱ्याची 200 का तुम्हाला 250 पाहिजे मागितलं पाहिजे ना. शेतकऱ्याची मागायला परिस्थिती किती काय ही कोणी पाहा ना लोकं. जाऊन पहिली वावरांनी जा ना. बघा ना तुम्ही इकडे फिरवा कॅमेरा, बघा ना इकडे किती आहे गाड्या, किती काय? किती गाड्या आहेत. गाड्या भरपूर आहे की दिसत्या कोणी विचारायला आहे? सगळे शेतकरीच उभे व्यापारी काही नाही पुढे. बरोबर आहे. ज्याची खाली झाली तो म्हणतोय झाली खाली, ज्याची नाही झाली त्यांनी काय शेतकरी करायचं? शेतकरी 200 दिले तरी शेतकरी मध्ये 300 आता एक विचार म्हणतो माझ्याला जर 20-48 आहे ते 20-48 तर म्हणते येऊ रे लय मागणी कुठे गेली मग ही? लय मागणी तर व्यापारी कुठे का गाडी जवळ येईना? बरोबर आहे कॅन्टीन करून गाड्याने बसायच्या. 250 रुपये शाहू घेऊन राहिले. ना असं. म्हणून मग म्हणलं काय मागू राहिले आपण? काय मागू रे मागायलाच येईना कोणी काय आता काय मागत आहे मार्केट बंद करून टाकायला पाहिजे यांनी आता यांना जर दुसरी कमाल भेटत असेल ये जर तोंडला पितेंड ते काय बरं, करायचं किती वाजता आले तुम्ही तरी इथे? हा? किती वाजता आले तुम्ही? आम्ही 3 वाजेपर्यंत पासून येडे 3 पाऊण इथे. बरं, किती व्यापारी आले गाडी जवळ? गाडी जवळ कुत्रा ये ना कुत्रे येईना गाडी जवळ. हा? 3 वाजेपासून येऊन बसेल. मग दुपारी काही गाड्या खाली झाल्या की काय भावात गेल्या काहीतरी? 300 पर्यंत घेतले 300 पर्यंत. 270 280 पर्यंत घेतले त्यांनी. हा का? आता गाडी जवळ आता गेली. ही गाडी जवळ येते पण 200 रुपये माझं काय 150 मागत आहे. असं भरून गेलं भाऊ त्यांचं. तुम्हाला दिसतं का मंडईत कोणी व्यापारी दिसतो का? आम्ही तेच पाहिलं आल्याच पाहिलं काय फक्त गाड्या शेतकरी दिसत्या असं कोणत्याच गाडी जवळ काही व्यापारी लटकेल दिसत ना मला. नाही व्यापाऱ्यात गेली. कालपर्यंत तर डायरेक्ट व्यापारी बळच येऊन विचारित होते मार्केट डाऊन झालं विचार येते यायला कोकण. मार्केट डाऊन व्हायचं डाऊन होऊ द्या काय अडचण नाही पण आपण मग नाही त्याला नाही घेतलं तर पाहिजे तुम्ही काही ना. मागा 100 मागा 50 मागा 100 मागा तर मागायला तर पाहिजे ना. येऊन तर गाडी ते जर जाऊ. इथे यायला तयार नाही तर मग करायचं काय आम्ही शेतकरी अवघड परिस्थिती हा? झाली. फिक्स नाही होणार पण मग ती पद्धत बदलली पाहिजे ना. काय वाटतं तुम्हाला कमिटीला काय सांगितलं पाहिजे काय वाटतं बा तुम्हाला? आम्ही काही घेतलाच पाहिजे शेवटपर्यंत. व्यापारी कारण की मार्केट चालू करेल म्हणले इथे व्यापारी पाहिजे आपल्याला. मार्केट कमिटीची जबाबदारी घेतली. नाही आता 6 वाजले आता व्यापारी येतील का या माल कवा जाईल का आम्ही घरी येऊन जाऊ. आता या मालाला काय प्रॉब्लेम आहे सांगा. अरे एकदम सुपर एवढ्या क्वालिटी घाण वातावरणात माल कमावलाय आता. उन्हाळ्यामध्ये प्लॉट आणले सोपं नाही या दिवसामध्ये प्लॉट आणणं. जिथं 2000 जाळ्या निघत आहे तिथं आता 1000च्या आतच जाळ्या निघणार 600-700 जाळे निघणार एकरा. ते बी असं चालले हो काय कसे खर्च काढायचे? एकराला लाख रुपये खर्च आहे कसं करायचं.